नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर बघू शकता आता पाऊस पडतोय आणि आपण गावाला आलो आहोत पुन्हा एकदा. आणि गावाला येण्याचं रिझन तर आहे आपलं शेवल्यांसाठी खास करून आलो आपण. इथं आहे शेवली, नानू वगैरे शोधतोय तिथे. आता शोधायची गरज नाही, कारण ज्यावेळेस पाऊस नव्हता त्यावेळेस शोधायला लागायची. कुठे कुठे पानांचा पातेऱ्यांचा कलर आणि त्याचा कलर सेम असायचा. पण आता नाही, आता ते वरती कोंब आल्यासारखं येतं, ते तुम्हाला मी दाखवतो पोच असं. आणि बघा परिसर बघू शकता, पाऊस पडलाय तर गवत वगैरे झालं, खूप सुंदर असा परिसर आहे. आणि सकाळचं वातावरण पण बघू शकता. बघा इथं फणसाचं झाड आहे. चला आपण काढून घेऊयात फटाफट. आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. चला तर पुढे कंटिन्यूच राहा. तरी बघा गवत वगैरे बघा कसं झालं आहे, बारीक बारीक आता दिंडे. हे बघा ह्याची भाजी बोलत नाही ह्याची. हे बघा हे झाड आहे ते, हे असं रोप होतं तयार याचं. नाही बघा हे असं कोंबवर येतात. हे बघा इथे किती काले आहेत, हे बघा इथे एक आले. आणि हे बघा हे आहे ना मित्रांनो, दिंड्याचं झाड आहे. आपल्याकडे ह्याला दिंडा बोलला जातं. तर ह्याची पण पानांची भाजी करतात. पण याची जी पानं असतात ना, ते काहीतरी बोलतात असं लालसर असतो, त्याची भाजी केल्या जाते. आता हा पांढरा की लालसर? पांढरा. हा पांढरा आहे. हा पांढरा आहे ना? नाही लाल कवला आहे ना तो. काय माहीत नाही, नाणं बोलतोय तर मला मी ऐकण्यात आलं पांढरा, हा बोलतो लालसर. तर हे बघा हे काढायचं आपल्याला, आणू काढाय. हे बघा असं पोच सुईसारखं पोच आहे ते. आणि बघा आता ह्याचे ना, हे कसलं झाड आहे तुम्हाला माहीतच असेल, कंटाळ, कंटोला किंवा आम्ही ह्याला काटलं म्हणतो, काही ठिकाणी कंटोला बोलतात, काटलं बोलतात. आणि मित्रांनो लहानपणी ना आम्ही बघा ज्यावेळी गम नसायचे जास्त वगैरे, तर विकत गेला पैसे विकत गेला नाही, आपल्याकडे दुकानं लांब असायची ना, त्याच्यामुळे आपल्याला ना शक्यतो गम वगैरे मिळायचा नाही. तर पावसाळचे बघे झाड आहे, आणि ह्या झाडावर ना असं नीलं फुलं येतं, आणि त्या फुलांमधून ना असं गम तयार असायचं. तर ह्याचं आम्ही ना हे घेऊन याचा झाडाचा ते चीक घेऊन याचा तो गम म्हणून पुस्तकांना वगैरे चिपकवण्यासाठी यूज करायचो आम्ही. तर हे कोणी कोणी केला नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि झाड बघा, झाडाचं नाव काय मला नाही माहीत, तर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्कीच सांगा. आणि ह्याचा वापर अजून कशासाठी केला जातो ते पण सांगा. आणि ते बघा हे बारीक बारीक जे झाड दिसते ना तुम्हाला, हे तेरड्याचं झाड आहे, ज्याला गौरी गणपतीसाठी उपयोग केला जातो. हे इथं पण आहे बघ, हे बघा कसं पोच आहे. भाजी खूप छान लागते, पण ह्याला ना ह्याच्यामध्ये नाण्याचा पाला टाकला जातो. भोंडग्याचा किंवा नाण्याचा असं. हवं इथं पण आहे ना. मुंबईला फळ देतात. मुंबईला काय फळ? मुंबईला ह्याचं मुंबईला भाजीसाठी आतमध्ये टाकण्यासाठी फळ देतात. तो तिथं पण एक आहे. तू है खूबसूरत. अच्छा, ताकद लागते काढायला. हवं एक, इथे दोन आले. तर आता पाऊस पडलाय ना, आता जास्त प्रमाणात दिसतील, भरपूर सारे दिसतील. हे बघा इथे किती आलेत. नाला काम दिलं आहे आपण काढायला. हे बघा, तर ह्याचं हे आहे ना, हे बघा हा त्याचा कांदा आहे, चुरणाचं ज्याला आपण बोलतो. हे इथं किती उठलेत, हे बघा कोंब आलेत बारीक. हे बघा इथं पण आहे. तर हे बघा मित्रांनो, बघू शकते बघा आपल्याला किती सारे आहेत. आपल्याला लांब जायचं नाही. बघा हे गाव आहे ते बाजूलाच आपलं. आणि बघा किती उठलेत. ह्याच्यातले बारीक आहेत कोंब, त्याच्यामुळे आपण हे घ्यायला आणि मुंबईवरनं गाडी घेऊन आपण आलो हे ह्याची भाजी घेऊन जाण्यासाठी, विचार करू शकता. आणि मुंबई आपल्यापासून मिनिमम बोललात तरी 250 किलोमीटर आहे, आणि आपण त्याची भाजी नेण्यासाठी खास मुंबईवरून आलो स्पेशल. त्यातले आमचे 2 जण आहेत, ते झोपले आहेत, ते काही उठलेत नाही अजून. चला तिकडं असेल काय पुढं काजूंच्या झाडाखाली. येऊ इथं पण केवढं आहे. हवं इथे काय हा बाबा, हा दाखव तर हे बघा हा मोठा आहे ना, दिसायला पण जरा मोठा असा खालतून अँगल निघत. हां थांबा असं
हे बघू शकते बघा किती आहे मित्रांनो बघा. इथे पण आहे पण बारीक बारीक. ह्याला घेता त्याचे दगडी झोल पण आहे. घेतात म्हणजे ते खायला चांगलं लागलं. तरी कोवळंच छान लागतं मित्रांनो खायला. इथं पण आहे. हो इथं पण आहे. हे बघा हे कसं आहे बघू शकते बघा. आतमधलं आहे ना ह्याच्यातलं काय घेतात ते तुम्हाला एक दाखवतो. हे बघा हे पूर्ण घेतात. हे नंतर हे घेतात ह्याची हे हे पण घेतात. हां हे घेतात आतमधलं ते तर महत्वाचं आहे ना आता. हे घेतात आता. हां ह्याच्या आतमध्ये हे असतं ना. ह्याच्या आतमध्ये हे असतं ना. मी हे घेतात काय हा एक ओला आहे ना. जर बघा हे याची पाला आहे ना ते पण घेतात. कारण मी ह्या भाजीचं आपल्याला एवढं काही जास्त माहीत नाही. भाजी खायला खूप छान लागते, चवदार लागते भाजी. हे येते काय हो तो कुठं इकडे भरपूर सारे झाले असणार मित्रांनो. हां हे बघा इकडं आहेत. आणि हे बघू शकता इथे बिया किती काढलेल्या आहेत. ब्रांबर बिया अशा अनेक साऱ्या बिया आहेत. हे बघा ते तिथं त्या ह्या काजूखाली चल, त्या काजूखाली मजबूत भेटते. आणि हा आंबा आहे ना मित्रांनो एवढा मजबूत आंबा, खायला पण एवढा भारी आंबा आहे ना. कळमाचं तर आपणच टाकलं नाही. कळमा आंबा जख मारेल असा आंबा आहे खायला. एवढा चवदार आंबा आहे. बघूया काय आंबा हे बघ इकडे झाले तिकडे. हे बघा आता केवढं हे आलेत आणि उपट. तो तिथे पुढे 2 आहेत दगडीत. हां घेते पानच घे. तो त्याच्या बाजूला ह्या मोठा आहे त्याच्या पसावल्या त्याच्या बाजूला पण आहे बघ उभा. अरे हा तोडलास ना त्याच्या बाजूला. तोडलास तो त्याच्या बाजूला उभा आहे. हां त्याच्या हो इथे कसला आलाय. भरपूर आहे तिकडं. मग ह्याने काल कुठून आणली एवढी. त्यांना ही भेटलीच नाही. हा बघा कसला आहे. हा बघा सुहासारखा पोच आहे असा. आणि हेलोंडा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की हेलोंडा, तुम्हाला हेलोंडाचं झाड दाखवतो. हेलोंडा कुठे गेलं. हेलोंड्याचं झाड असेल तर ह्याचं तुम्हाला झाडाची ओळख दाखवतो पहिले. नाही इथे आहेत भरपूर. हे बघा इथे पण आहेत किती सारे. हे बघा हे साल पण घेतात कारण कवली साल आहे त्याची. तो तिथे पुढं पण आहे. हे बघा आत्तापर्यंत आपल्याला हे बघा एवढे भेटलेत. करंदा बघा, करंदाची वेल बघू शकता बघा. तो बघा तिथे नाणू काढतो. भरपूर सारे आहेत. चला थोडं तुम्हाला भाताचं दाखवू शकते बघा. तिथेच आहे बघ. हे बघा म्हणजे मे मध्ये पेरलेलं ते भात बघा. आणि आता जी भातं पेरलं तिकडे तुम्हाला खाली दिसत असले बघा. हे आता पेरलेले आहेत. जे खालचे आहेत ना ते आता पेरले ते रुजलेत बघा किती छान असे. हे बघा हे आत्ता पेरलेले आहेत. हे बघा वातावरण गावचं. आणि हे बघा इथे एकदम पातळ पातळ असं आहे. तर पावसाने लेट केला मी ह्या वेळेस त्याच्यामुळं. हेलोंडा नाही. चला हां आलो थांब. चला तुम्हाला हेलोंड्याचं झाड दाखवतो मित्रांनो. हेलोंडा हेलोंडा नाही ते ना हेलोंड्याचं झाड आहे. बघा हे हेलोंड्याची झाड आहे. पण एक कवलं आहे अशीच असतात पानं. 3 पानं असतात हे बघा अशी. आणि थोडी कालपट ही पानं असतात आणि ही काली काली होते. आणि इथं ना ह्याच्याला अशी हे असते कंदमूळ असतं जसं रताळं वगैरे असतं ना त्या पद्धतीने. ह्याला आहे काय बघूया. नाही ह्याला बारीक आहे त्याच्यामुळं जाऊ द्या. ह्याला पुन्हा तशीच लावून ठेवूया. आता उपटून जायचं वगैरे. हां
तर खायला एवढं गोड लागतं ना, खूप छान लागतं ते. सक्का बाप. हा बघा कसला आहे. कडू. एक नंबर साईज आहे. आपल्याला पिशवीभर भेटलेत. निसर्ग बघू शकता, निसर्ग. पक्ष्यांची घरटे वगैरे पण नाही, अंडी बिंडी खायला. अंड्यांचं आमलेट आम्ही लहानपणी जाम करायचो मित्रांनो. ते झाडावर पक्ष्यांची घरटे असायची ना, त्यांचे आमलेट बनवायचं खाण्यासाठी. कुठे बोलायचं आहे? तिथं पुढं बोलिलो. मास्क्या कशावर आल्यात? आणि हे कुसलं ना मित्रांनो, हे झाडाचं का लय घाण वास मारतो. हे बघा बैलाची, हे बघा बैलाच्या खुरक्या खातो. चाल, बैलाच्या कुत्र्याच्या त्या हाडं. तर जिथे जातो ना मित्र, तिथे ही सगळे कुत्रे आपल्या सोबतच असतात. सोबत असतात ना, त्यांना बोलवायची पण गरज नाही. नुसती पाठीकडनं कुठं बसायला गेलास का सर्व 5च्या 5 कुत्र्यात तेवढी सर्व ते घरात घुसतात आतमध्ये. ती 2 शक्यतो एवढी वरती नसतात ना, ही तर असतातच. तर काजूखाली मस्त भेटतील. पक्ष्यांचा वगैरे आवाज बघा कसा किलबिलाट चालू आहे. हे बघा आपल्या घरांशेजारीच भेटतात आपल्याला, जास्त रानात जायला लागत नाही. आणि शक्यतो जास्त ना काजूंच्या इथे मारत नाही, त्याच्यामुळे पक्षी आपल्याकडे भरपूर आहेत. काजूंच्या इथे, कळमांच्या इथे ना जाम भेटतात ती. हे बघा पक्षी बघू शकता. आणि इकडे ना मोरबीर पण असे जवळ येतात, कारण इकडे कोण जास्त मारत नाही त्यांना पक्षापेक्षा ना. त्याच्यामुळं ना ते असे तुम्हाला किलबिलाट वगैरे. तर ह्याच्यावर ना आपल्याला साठी बनवावं लागेल. हे बघा इथं साठी बनवतो आपण राखण्यासाठी, कारण खाली का नाही बनवत. इकडे ना हे असे रस्ता वगैरे काढले आहे ना, तर त्याच्यातनं जनावर वगैरे खूप मोठमोठे असतात आणि ती मग बाहेर पडतात. तर झाडावर असले ना तर कशी टेन्शनच नाही. आणि डुकरं बिकरं असले ना, छोटी पिल्लं आली का मारायला वगैरे येते अंगावर. तर त्याच्यामुळं ना शक्यतो आपण झाडावरच साठी बनवतो इथे. जरी ते साठी केली ना तर मी तो पण व्हिडिओ दाखवेन डुकरांचा वगैरे. इकडे जाम डुकरं येतात, कसे एक साईडला पडतं. आणि इकडे वाघ वगैरे पण आता सुरुवात होईल. हां काय माहीत. तर मित्रांनो फायनली किती भेटलेत ना ऑल टोटल ते तुम्हाला मी आता दाखवतो. व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आणि ही भाजी एवढी चवदार आहे ना, भाजी खूप छान भाजी लागते. तर ह्या भाजीला मागणी वगैरे खूप आहे आणि गावामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते भाजी. आणि पूर्ण नॅचरल भाजी आहे, त्याच्यात कुठलंच केमिकल वगैरे की आपण खत वगैरे वापरलं जात नाही त्याच्यामध्ये. एवढी चांगली भाजी आहे ती, खूप पौष्टिक भाजी आहे. आणि शरीरासाठी पण खूप चांगली आहे. ज्याला डायबिटीस बोला, शुगर बोला, हे जे असे प्रॉब्लेम आहेत ना, त्याने ती भाजी खावावी. खूप आयुर्वेदिक भाजी आहे ती, कारण त्याचे उपयोग खूप चांगल्या प्रमाणात होत जातं. एवढं आपल्याला पण नाही माहीत, पण ती भाजी खूप पौष्टिक आहे आणि वर्षातून एकदा येणारी भाजी आहे ती. तर ती शक्य होईल तितकी खा तुम्ही. मी एवढं सांगेन की आपण पण खातो, त्याच्याने कुठला साईड इफेक्ट तर होत नाही. आणि एवढी रानातल्या जेवढ्या पण भाज्या भेटतात ना, तेवढ्या चांगल्या प्रमाणात खात जा, कारण त्या पूर्णपणे नॅचरल असतात. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा मित्रांनो. तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर ऑल टोटल किती भाजी भेटली ते तुम्हाला दाखवतो आणि आपण व्हिडिओ इथे एंड करूयात. हे बघा पूर्ण व्ह्यू वगैरे बघू शकता गावचा. हे बघा हे आपलं गाव आहे. गावाशेजारीच आहोत आपण, काय लांब नाही आहेत, इकडेच होतो आहे. तर एवढी आपल्याला भेटलं ते तुम्हाला दाखवतो. भरपूर भेटलेत, घरामध्ये अर्धे निघले आहेत. हे बघा तर तुम्हाला ह्याच्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही ते मी सांगतो. बघा हे थोडक्यात याची ओळख पटवून देतो. हे बघा मोस्टली भाजी बोलत तर हे बघा एक कवळं आहे ना, त्याची भाजी हे घ्यायचं, ह्याची भाजी करतात खरी. आणि ही जर साल वगैरे जाड असेल ना, तर ह्या जाड सालीचं हे नाही घ्यायची हिला.
एकदम अशी पातळ घ्यायची, बघायचं ही जर कापत असेल व्यवस्थित, जर कोवली असेल तरी कोवली घ्यायची आणि याची ना हे पूर्ण उकळून घ्यायचं पाण्यामध्ये बॉईल वगैरे करून. त्याच्यानंतर मग तिला हे करायचं, तेरी जशी बनवतो ना त्या पद्धतीने बनवायचं. बाहेरून असं पसरलं तर नाही घ्यायचं फुल. आणि बाहेर असं हे झालं ना मोकळं असं, म्हणजे ज्यावेळेस पसरतो वगैरे पूर्ण त्यावेळेस ते घ्यायचं नाही. हे बघा, तर एवढे भेटले आपल्याला. नानाला सांगतो भरायला. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आधी एक व्हिडिओ मी टाकला आहे, पण तो ना ह्याच्या अगोदरचा टाकलेला आहे, म्हणजे खूप थोडा जेव्हा पाऊस वगैरे नव्हता त्यावेळेसचा टाकला. आता पाऊस आहे ना त्याच्यामुळं इझिली ते दिसतात. तर त्यावेळेस आपण शोधून काढलेली, कारण पानांचा कलर आणि त्यांचा कलर सेम असतो. आणि शक्यतो ही काढायला गेलात ना, ज्याला माहीत नसेल तर असं पहिला पाऊस असेल त्या प्लेटमध्येच काढा. आणि उन्हाळ्याचं जर शोधायला गेलो ना तर मित्रांनो काठीबेटीने हातला, कारण ते पानांचा कलर आणि त्यांचा कलर सेम असल्यामुळे ना त्याच्यामध्ये पानांमध्ये साप वगैरे पण तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि ह्या भाजीला तुमच्याकडे काय बोलतात. आणि भाजी खूप गुणकारी आहे, पूर्ण नॅचरल आहे पूर्ण ऑल टोटल. आणि रानातल्या जेवढ्या पण शक्यतो भाज्या भेटतील ना पावसाळ्या अशा खायला, जेवढ्या शक्य होतील तेवढ्या खा मित्रांनो, कारण निसर्गाची देणगी आहे ती वर्षातून एकदाच भेटतात त्या, आणि त्या पण ह्या प्लेटमध्येच. तर भेटू असेच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.